जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत करते तुम्हा सगळ्यांचं माझ्या विदर्भ स्टडी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा संपूर्ण भारतामध्ये पोस्टाच्या जागा निघालेल्या आहेत. तर चांगली सुवर्णसंधी आहे तुमच्यासाठी 10वी पास उमेदवारांसाठी. तर त्याबद्दलची जाहिरात आपण या व्हिडिओमध्ये बघत आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकनचं बटन प्रेस करा. संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमधनं मिळेल. तर बघा, पद क्रमांक 1 GDS ब्रँच पोस्ट मास्टर BPM. त्याच्यानंतर पद क्रमांक 2 GDS असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर ABPM आणि पद क्रमांक 3 डाक सेवक. अशा 3 पदासाठी जागा निघालेल्या आहे. 28,000 प्लस जागा आहेत. संपूर्ण भारतामध्ये या जागा निघालेल्या आहेत. आता याची शैक्षणिक पात्रता काय असणार आहे उमेदवारांना फॉर्म भरण्यासाठी? तर उमेदवार हा 10वी उत्तीर्ण असला पाहिजे, 10वी पास झाला पाहिजे. सोबतच त्याला संगणकाचे ज्ञान असले पाहिजे, कम्प्युटर त्याला चालवता आला पाहिजे आणि सायकलिंगचे सुद्धा ज्ञान असले पाहिजे. सायकलसुद्धा त्याला चालवता आली पाहिजे. त्याच्यानंतर वयाची अट आहे 16 फेब्रुवारी 2026 रोजी 18 ते 40 वर्षापर्यंत हा फॉर्म तुम्ही भरू शकता. SC ST यांना याच्यामध्ये 5 वर्षाची सूट देण्यात आली आहे. तसेच OBC कॅटेगरींना 3 वर्षासाठी सूट देण्यात आली आहे. नोकरीचे ठिकाण असणार आहे संपूर्ण भारत. ठीक आहे. आता बघा, ऑनलाईन अर्ज करणं कसा करायचा? तर हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला भरायचा आहे. महत्त्वाच्या तारखा काय असेल तर ऑनलाईन एक वेळ नोंदणी करण्याची तारीख 31 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2026पर्यंत असेल. रजिस्ट्रेशन तुम्हाला पहिले करायचं आहे. त्याची डेट असेल 31 जानेवारी ते 14 फेब्रुवारीपर्यंत. आणि नंतर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2026 सायंकाळी 5 वाजेपर्यंत असेल. ठीक आहे. वयाची अट तर आपण सांगितलंच आहे. आणि बघा, जर अर्जामध्ये काही चूक झाली असेल तर तू अर्ज संपादित जर करायचं असेल, तुम्हाला काही चूक झाली तर एडिट करायचं असेल तर त्याची लास्ट डेट असणार आहे 18 ते 19 फेब्रुवारी 2026. ठीक आहे. चुकलेला फॉर्म एडिट करण्यासाठी सुद्धा इथे डेट दिलेली आहे. तर अशा पद्धतीचा हा फॉर्म आहे. फॉर्म आपण ऑनलाईन पद्धतीने मोबाईलवरूनच कशा पद्धतीने भरू शकतो हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघू. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ते बघू. आता बघा याबद्दलची जाहिरात. ठीक आहे. जाहिरात बघा. बघा या ठिकाणी भारत सरकार, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, संचार मंत्रालय, डाक विभाग. ठीक आहे. GDS अनुभाग, GDS सेक्शन. तर या ठिकाणी डेट दिली आहे 28 जानेवारी 2026ला ह्या जागा निघालेल्या आहे. लास्ट डेट असेल 16 फेब्रुवारी 2026पर्यंत. तर रजिस्ट्रेशन कसं करायचं, एडिट कसं करायचं ते सगळं आपण समोरच्या व्हिडिओमध्ये बघू. या ठिकाणी दिला आहे बघा, ऑनलाईन वन टाईम रजिस्ट्रेशन 31/1/2026 ते 14/2/2026. त्याच्यानंतर सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन अँड फीज पेमेंट. या ठिकाणी तुम्हाला फीसुद्धा असणार आहे. महिलांसाठी फ्री असणार आहे. महिलांना कोणत्याही प्रकारची फी लागणार नाही. तर बघा, ऑनलाईन ॲप्लिकेशन आणि फी भरण्याची डेट आहे 2/2/2026 ते 16/2/2026पर्यंत. ओके. आणि रजिस्ट्रेशन ऑनलाईन फॉर्म चुकला असेल तर त्याला एडिट करायचं असेल तर त्याचीसुद्धा डेट मी आता सांगितलेली आहे. आणि बघा, तुमचं सिलेक्शन या ठिकाणी कशा पद्धतीने होणार आहे तर मेरिट लिस्टनुसार तुमचं सिलेक्शन होईल. संपूर्ण भारतासाठी ह्या जागा निघालेल्या आहे, ऑल ओव्हर इंडियामध्ये. या ठिकाणी तुम्हाला पे स्केल किती असेल तर BPMसाठी 12,000 ते 29,380 रुपये पर मंथ. त्याच्यानंतर ABPM किंवा डाक सेवक यांच्यासाठी 10,000 ते 24,470 एवढं तुमचं पे असेल. नंतर या ठिकाणी बघा, जे स्टुडंट डिसॅबिलिटी आहे,
अपंगत्व आहे त्यांना 10 वर्षाचं सूट दिली आहे या ठिकाणी. EWS जे स्टुडंट आहे त्यांना एज रिलॅक्शन नाही आहे. त्याच्यानंतर बघा पर्सनल विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी OBC वाल्यांना 13 वर्षाची सूट आहे. तसेच SC आणि ST उमेदवार जे आहे विद्यार्थी जे डिसॅबिलिटी आहे अपंगत्व आहे त्यांना 15 वर्षाची सूट देण्यात आली आहे वयामध्ये. ओके, तर अशा पद्धतीचा हा फॉर्म आहे. या ठिकाणी तुम्हाला सांगितलं आहे नॉलेज ऑफ कम्प्युटर, नॉलेज ऑफ सायकलिंग, ॲडिक्वेट मीन्स ऑफ लिव्हलीहूड. तुम्हाला कम्प्युटरचं नॉलेज असलं पाहिजे, सायकल चालवण्याचं नॉलेज असलं पाहिजे आणि ज्या ठिकाणी तुम्ही राहता त्या एरियातला तुम्हाला फॉर्म भरायचं आहे. बघा हे संपूर्ण माहिती दिली आहे या ठिकाणी. हाऊ टू अप्लाय, कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे तर या साईटवर तुम्हाला जायचं आहे आणि तिथून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. आणि या ठिकाणी बघा जे कॅन्डिडेट्स मॅरिटमध्ये येईल त्यांचं या ठिकाणी बघा ग्रेड A1 ग्रेड पॉईंट 10 मल्टिप्लिकेशन फॅक्टर 9.5 अशा पद्धतीने A2 B1 B2 C1 C2 आणि D अशा पद्धतीने दिलेला आहे ग्रेड पॉईंट. तर दहावीमध्ये तुम्हाला सर्वात ज्याला जास्त मार्क असेल तर त्याच्यानुसार या ठिकाणी तुमचा नंबर लागेल, सिलेक्शन प्रोसेस होणार. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार. त्याच्यासाठी तुम्हाला काय काय पाहिजे आहे बघा. फॉर्म भरताना तुम्हाला सोबत काय काय असणे जरुरी आहे सिलेक्शन झाल्यावर पण, तर मार्कशीट, आयडेंटिटी प्रूफ, कास्ट सर्टिफिकेट, जर कॅन्डिडेट हा डिसॅबिलिटी असेल अपंगत्व असेल तर त्याचं सर्टिफिकेट, EWS जर कॅन्डिडेट असेल तर त्याचं सर्टिफिकेट, नंतर ट्रान्सजेंडर सर्टिफिकेट जर कोणी जेंडर चेंज केलं असेल तर त्याचं सर्टिफिकेट, डेट ऑफ बर्थ प्रूफ तुमचा जन्माचा दाखला, नंतर मेडिकल सर्टिफिकेट इश्यूड बाय अ मेडिकल ऑफिसर ऑफ एनी गव्हर्मेंट हॉस्पिटल, गव्हर्मेंट डिस्पेन्सेस, गव्हर्मेंट प्रायमरी हेल्थ. बघा तुम्हाला मेडिकल सर्टिफिकेटसुद्धा पाहिजे आहे, गव्हर्मेंट डॉक्टरचं असलं तर चांगलं आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीचा हा फॉर्म आहे विद्यार्थी मित्रांनो. तर फॉर्म ऑनलाईन कसा पद्धतीने भरायचा, वन टाईम रजिस्ट्रेशन कसं करायचं याची माहिती आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.